पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिखले काकडपाडा येथे काल रात्री पुन्हा बिबट्याचा वावर आढळून आला। मात्र यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। डहाणू तालुक्यातील चिखले काकडपाडा येथे बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहे। तर मागे नरपड या गावातील कल्पेश पाटील यांच्या वाडीत बिबट्या फिरत असल्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते आणि त्याने एका वासरावर हल्ला सुद्धा केला होता। यामुळे एकट्याने शेतावर व वाडीवर जाणे टाळावे, दक्षता घ्यावी आणि सतर्क राहण्याचे आवाहन वन विभाग अधिकाऱ्यांनी केले होते। तसेच गावात परिसरात बॅनर लावून चिखले ग्रामपंचायतीने आणि फॉरेस्ट अधिकारी यांनी जनजागृती केली होती। तसेच ग्रामस्थांमार्फत तेथे पाहणी करून सुरक्षिततेसाठी चर्चा करून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता। मात्र आता याच परिसरातील चिखले काकडपाडा येथे पुन्हा बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहे। यामुळे येथील ग्रामस्थ, लहान मुले यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे। डहाणू तालुक्यातील या गावात या पाड्यांमध्ये बिबट्याचा वावर वारंवार दिसून येत आहे। त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। यामुळे वन विभागाने योग्य ती पावले आता उचलण्याची गरज आहे। तर वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे। अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना देखील घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। त्यामुळे वन विभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे। एकंदरीत बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे, त्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे। त्यामुळे वन विभागाने तात्काळ उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे। मात्र एकीकडे वन विभागाचे अधिकारीही बिबट्या समस्येमुळे हतबल झाले आहे असंच समजतंय।